सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. चैत्र नवरात्री उद्यापासून म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे आणि उद्यापासून चैत्र नवरात्र ह्या सणाला सुरुवात होत आहे. बघा, प्रत्येकाच्या घरात आपल्या कुळदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे. ज्यांच्या घरात कुळदेवीची सेवा केली जाते, कुळदेवांची सेवा केली जाते, त्यांच्या घरात कधीच कसलीच कमी पडत नाही. आता बघा, उद्यापासून आपल्याला रामरक्षा या स्तोत्र, हा जो स्तोत्र आहे हा खूप महत्वाचा आहे. हा स्तोत्र जर का सिद्ध करायचा असेल तर हा स्तोत्र कसा सिद्ध करावा, त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक सुद्धा ह्याच 9 दिवसात तुम्ही सिद्ध करू शकता. आता ह्या दोन्ही मंत्राचं, स्तोत्राचं पठण कसं करायचं, सिद्ध कसं करायचं, संपूर्ण माहिती ह्या एकाच व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा. उद्याची जी रामनवमी पासून उद्यापासून म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे, उद्यापासून जी सुरुवात आहे ती रामनवमी पर्यंत हे 9 दिवस, दोन्ही तिथी एकत्र आलेले आहेत. रामनवमीच्या दिवशी हे जे 9 दिवस आहेत हे खूप महत्वाचे आहेत. उद्यापासून एक टाइम असा फिक्स करा ज्या टायमाला तुम्ही रामरक्षा एका जाग्यावर, देवघराच्या समोर एका जाग्यावर बसून तुम्हाला रामरक्षेची सेवा करायची. ही सेवा कशी करायची, हा स्तोत्र सिद्ध करायचा कसा, बघा, एक टाइम फिक्स ठेवायचा. त्याचबरोबर रामरक्षा हे तुम्हाला 16 वेळेला म्हणायचं आहे. बघा, 16 वेळेला म्हणणं खूप गरजेचं आहे. कुणीही 16 पेक्षा कमी वेळेला म्हणू नका, जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला फक्त 16व्या वेळेला, 15 वेळेला तुम्हाला फळश्रुती न म्हणता रामरक्षा म्हणायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, फळश्रुती न म्हणता रामरक्षा म्हणायचं आहे आणि 16व्या वेळेला तुम्हाला पूर्ण फळश्रुती सहित तुम्हाला रामरक्षा म्हणायचं आहे. ज्यांनी कुणी रामरक्षा जे स्तोत्र आहे, ज्यांनी कोणी सिद्ध केलेलं आहे त्यांना माहिती आहे की ह्या रामरक्षा स्तोत्राची सिद्ध केल्याच्या नंतर त्याची पॉवर काय असते. बघा, ज्यांच्या घरात कोणी आजारी लोक असतील किंवा रामरक्षा हा असा स्तोत्र आहे की आपले आजार, पीडा ज्या काही आपल्या आहेत ह्या दूर करण्यासाठी आपल्याला खूप मदत होते ह्या रामरक्षेची. आपण सतत रामाला प्रार्थना करत असतो की माझ्या प्रत्येक अवयव चांगलं राहू दे, म्हणजे आपण एक प्रार्थना करत असतो आणि रामरक्षा खूप महत्वाची आहे. त्याच्यातला प्रत्येक श्लोक खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला एक टाइम फिक्स ठेवायचा आहे आणि त्याच टायमाला रामरक्षा म्हणायचं आहे. ज्या लोकांना खूप काही आजार असेल अशा लोकांनी काय करायचं, ही रामरक्षा आता तुम्ही ज्या वेळेला सिद्ध कराल, 9 दिवस तुम्ही रोज 16 वेळेला रामरक्षा म्हणायची आणि ही सिद्ध झाल्याच्या नंतर प्रत्येक दिवशी आपल्या घरात लहान बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने रामरक्षा म्हणावी. लहान बालकांनी जर का रामरक्षा रोजच्या रोज पठण केलं तर त्यांच्या त्यांची वाणी सुधारते, त्याचबरोबर त्यांची प्रगती होते अभ्यासात. आता ज्यांच्या घरात नेहमी कुणी ना कुणीतरी आजारी असेल अशा लोकांनी एक वेळेला रोज रामरक्षा म्हणावं. कुठलेही आजार असतील तर ते आजार नक्कीच कमी होतात. औषध घेणं खूप गरजेचं आहे, पण औषधांबरोबर काही मंत्र असतात, स्तोत्र असतात, ते आपण आपल्या घरातून नित्य नेमाने रोज म्हटलेच पाहिजे. आता तुम्हाला रामरक्षा कशी सिद्ध करायची पूर्ण समजलं. आता महालक्ष्मी अष्टक, बऱ्याच महिला महालक्ष्मी अष्टक म्हणत असतात. महालक्ष्मी अष्टक सुद्धा तुम्हाला सुरुवातीच्या 8 ओव्या आहेत ह्या तुम्हाला म्हणायच्या आहेत. त्याच्यानंतर फळश्रुती म्हणायची आहे. हे सुद्धा 16 वेळेला म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टक तुम्हाला 16 वेळेलाच म्हणायचं आहे. शास्त्रात 16 ह्या अंकाला खूप महत्व आहे. त्यामुळे हे अष्टक सुद्धा तुम्हाला एक टाइम फिक्स करा आणि तुम्ही त्या टायमाला शक्यतो हे अष्टक म्हणा. महालक्ष्मी अष्टक हे तुम्हाला 16 वेळेला म्हणायचं आहे, परंतु 8 वेळेला फलश्रुती न म्हणता तुम्हाला अष्टक म्हणायचं आहे आणि 8 ओव्या तुम्हाला अशा म्हणायच्यात आणि ज्या वेळेला 15 वेळेला हे तुम्ही अष्टक म्हणून झालं की 16व्या वेळेला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही स्तोत्र मंत्र तुम्हाला नक्कीच पठण करून सिद्ध करून घ्यायच्यात. तदनंतर रोजच्या रोज हे मंत्र
स्तोत्र तुम्हाला घरात एक वेळेला नक्कीच नित्य नेमाने पठण करायचे. बघा, ह्या मंत्राची खूप ताकद आहे. महालक्ष्मी अष्टक तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला येतं आणि प्रत्येकाच्या घरात महालक्ष्मी यावी किंवा ती स्थिर रूपाने आपल्या घरात तिने वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे महालक्ष्मी अष्टक म्हणणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत. हे दोन्ही अष्टक आणि स्तोत्र नक्कीच म्हणा आणि आपल्या जीवनाला ज्या काही आपल्या जीवनात अडचणी आहेत त्या अडचणी दूर नक्कीच रामरक्षणे आणि महालक्ष्मी अष्टकने होणार आहेत. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.